श्रावणी निवृत्ती आव्हाड. विषयाचं नाव आहे वारकरी संत महाराष्ट्र धर्म घडला तुम्हा करा. वारकरी संप्रदायाबद्दल जर बोलायचं गेलं तर वाक्य कमी पडतील, शब्द देखील कमी पडतील. परंतु अंतःकरणापासून बोलायला गेलं तर अगदी काहीच मोजक्या शब्दामध्ये मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न करते. सर्वात पहिले मी तुकोबारांच्या एका प्रमाणाला न्याय देऊन असं म्हणेल की होय होय वारकरी जाय जाय तू पंढरी. तुकोबाराय म्हणायचे, तुम्हाला जर वारी करायची असेल, वारकरी व्हायचं असेल तर तुम्ही काय करा? वारी करा, भगवंताचे नामस्मरण करा. यातून काय होईल? जनजागृती होईल. तुम्हा आम्हामध्ये धर्माबद्दल एक निष्ठा प्राप्त होईल, धर्माबद्दल प्रेम निर्माण होईल आणि ह्यातून समाज घडेल, व्यक्तिमत्व घडेल. परंतु हे अगदी सोपं नाहीये. त्याच्यासाठी पूर्वजन्माचा सुकृत असायला लागतं. म्हणून महाराज म्हणतात पूर्व पुण्य फळले, म्हणजेच बहु अवघड आहे संत भेटी. त्यापेक्षा मी असं म्हणेल की ह्या जन्मामध्ये येऊन जर तुम्हाला वारकरी व्हायचं असेल तर काय करा? भगवंताचं नामस्मरण करा. त्याचबरोबर मी वारकरी संत या आधी वारकरी शब्दावर जर बोलायचं गेले तर तुम्ही आधी वारकरी व्हा. वारकरी झाल्यानंतर ह्या भगवंताचं नामस्मरण करा, वारी करा. एवढंच नाही तर पूर्व पुण्य असे जयाचे पदरी तोडशी वारकरी पंढरीचा. तुम्ही तुमच्या जर जन्माच्या आधीच्या जन्मी पूर्व सुकृत फळ तुम्ही जर ह्या जन्मामध्ये घेऊन आलेले असाल तर तुम्ही पंढरीचा वारकरी व्हा. आणि माऊली आता जर संत या शब्दावर बोलायला गेलं, संत या शब्दावर जर निरूपण करायला गेलं, प्रबोधन करायला गेलं तर अगदी कमी शब्दात सांगेन. मुक्ताबाई यांच्या एका अभंगातून छान वर्णन करून सांगतात, ताटीच्या प्रकरणातील अभंगातून त्या वर्णन करून सांगतात की संत कसा ओळखावा, संत कसे असतात. त्या म्हणतात की संत तोची जाणा जगी. त्या म्हणतात की संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नाही म्हणा, जगी विरक्त तोची जाण, इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, मी त्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. संत तेच असतात ज्यांच्या अंगी लोभ नसतो, अहंता नसते. ते संत असतात जे ह्या जगतामध्ये विरक्त असतात. ते संत असतात की त्यांच्या अंतःकरणामध्ये दया क्षमा शांती असते. आणि या सर्व मांडियाळींना मुक्ताबाई प्रेरित करून म्हणतात, त्यांच्या बंधूंना प्रेरित करून म्हणतात की तुमच्या मनामध्ये मिथ्या कल्पनांचा जो भार आहे तो बाजूला सारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा, किंवा ताटी उघडा इतर संतांना त्या मनाच्या द्वाराची ताटी उघडण्यासाठी प्रबोधित करत आहे. संतांचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. संत हा आपल्याला ज्यावेळेस आपण संतांच्या सानिध्यामध्ये जातो, संतांच्या सानिध्यामध्ये राहतो, त्यावेळेस संत आपलं सोनं करून सोडतात, किंवा संत आपलं कल्याण केल्याशिवाय काही राहत नाही. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने. संत आपल्याला परिसाचं वर्तन देऊन, परिसाप्रमाणे सोनं देऊन आपल्याला संत आपल्याला प्रबोधित करत असतात, प्रेरित करत असतात, आपलं कल्याण संत करत असतात. अहो, संतांबद्दल जर बोलायचं गेलं तर अंधकार दूर करून ज्ञानाची ज्योत पेटवणारे विश्वमाऊली ज्ञानोपर आहे. या सामान्य दुर्बळ लोकांचा न्यायसभेमध्ये न्याय मागणारे, अभंगाद्वारे न्यायसभेमध्ये न्याय मागणारे जगद्गुरु तुकाराम महाराज या समाजात असलेला अंधश्रद्धेचं जाळं बाजूला फेकणारे भारूड, रूपके, अभंग ह्याद्वारे समाजामध्ये जनजागृती करणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज, भगवंताचे लढीवाळ भक्त म्हणून नामांकित असणारे किंवा भगवंताला संपूर्ण आयुष्य आपलं दान करणारे नामदेव महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, असे आहे आपल्या वारकरी संप्रदायातील संत. ही आहे आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा. मग मला हे सांगा, असे संत जर आपल्या वारकरी संप्रदायाला मिळाले आहे माऊली, तर का म्हणून आपला महाराष्ट्र धर्म घडला तुम्हा कारण या शब्दाला, या वाक्याला न्याय मिळणार नाही? अहो, एवढंच नाही तर ह्या वारकरी संप्रदायाने
आपल्याला फक्त पुरुष संत नाही दिले ताई, या वारकरी संप्रदायाने आपल्याला महिला संत देखील दिल्या. आदिशक्ती मुक्ताबाई महाराज, आद्य गुरु असणाऱ्या आदिशक्ती मुक्ताबाई महाराज, ज्यांच्या 7व्या वर्षी 1400 वर्ष चांगदेव महाराज जे जगले, यांना अज्ञान रूपी अंधकारापासून दूर करून ज्ञान प्रज्वलित त्यांच्या अंतःकरणामध्ये करणारे असे असणारे आपले चांगदेव महाराज हे त्यांचे शिष्य झाले. 7व्या वर्षी मुक्ताबाईंचे शिष्य झाले. हे आहे आपल्या वारकरी संप्रदायातील संत. मग असे संत जर आपल्या वारकरी संप्रदायाला मिळत असतील, या धर्माला मिळत असतील, श्रीकृष्ण भगवानांनी त्यांच्या 4थ्या अध्यायामध्ये वर्णन करून सांगितलं आहे की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. असे संत जर आपल्या धर्माला लागले असतील, तर असे संत जर आपल्या धर्माला प्रबोधित करून सांगत असतील की धर्माचे पालन करण्यापाखंड खंडन हेची आम्हाला करणे कामा बीज वाढवावे नाव. छत्रपतींना तुकोबरायांनी ही प्रेरित करून प्रेरणा सांगितली की धर्माचं तुला पालन करायचे. असे संत जर आपल्याला वारकरी संप्रदायाला लागले असतील, तर का म्हणून आपण म्हणू नये की वारकरी धर्म घडला तुम्हा कारणे, महाराष्ट्र धर्म घडला तुम्हा कारणे. बघा, अन्न फेकणं ही माणसाची विकृती आहे, तेच अन्न उद्या खाईन म्हणून ठेवणं ही माणसाची प्रकृती आहे, आणि तेच अन्न उद्या खाईन तेच अन्न इतरांमध्ये वाटप करणं ही संस्कृती आहे. ही आहे संतांची शिकवण. असे संत जर आपल्याला लाभले असतील, तर निश्चित आपण म्हणू वारकरी संत महाराष्ट्र धर्म घडला तुम्हा कारणे. एवढेच बोलून मी माझे निश्चित शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.